नमस्कार. मी डॉक्टर मनीषा केतकर, CMA मेधा सोवनी यांच्या भावगीता ह्या पुस्तकाचं वाचन करीत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय पहिला. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. शब्दार्थ. धृतराष्ट्र संजयाला विचारतो की युद्धभूमीत जन्मलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करत आहेत. भावार्थ. आपण म्हणतो की गीता कृष्णाने सांगितली, पण गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्र उवाच आहे आणि शेवटचा श्लोक संजय उवाच आहे. थोडक्यात योग्य साथ मिळाली तर आपण मोहातून विवेकापर्यंत पोचतो. गीता युद्धभूमीवर सांगितली गेली, मला तरी ते नेहमी एक रूपक वाटते. अर्जुन म्हणजे आपण स्वतः, कृष्ण म्हणजे आपले चैतन्य, आपला आत्मा, पांडव म्हणजे आपली बुद्धी, ज्ञान इत्यादी, कौरव म्हणजे दुर्गुण. या अनुषंगाने धृतराष्ट्र म्हणजे मोह माया, संजय म्हणजे विवेक सारासार विचार, युद्धभूमी म्हणजे आपले आयुष्य किंवा हे जग. आता पहिल्या श्लोकाचा भावार्थ बघू. आपल्या मायेमुळे आपण हा आपला हा परका भेद करायला शिकलो. आपल्याला खरं तर माहीत असतं की हे विश्व माझे घर आहे, ज्याचा मालक ईश्वर आहे. आपण म्हणतो की सब भूमी गोपालकी, तरी काही गोष्टींवर मालकी हक्क सांगतो. खरं तर आपले काहीच नसते, आपण कोणाचे नसतो. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणुनी रामभक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. पण धर्म म्हणजे काय? हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हे धर्म गीतेला अपेक्षित नाहीत. विश्वधर्म, मानवधर्म, वैदिक धर्म याचा पुरस्कार कृष्णाने केला. म्हणजे काय? सर्व जगाचे हित जपले जाईल असे विचार आणि आचार अनुसरणे हा धर्म. विश्वाचे हित बघा, वैयक्तिक स्वार्थ बघू नका हा विचार मांडला. युद्ध का होते? संघर्षामुळे. संघर्ष का होतो? मतभेदांमुळे. आणि मतभेद का होतात? अहंकारामुळे. आपण नेहमी द्वंद्वात किंवा युद्धात अडकतो ते आपल्या चुकीच्या विचारांमुळे. आपल्या मन आणि बुद्धीचा संघर्ष सतत सुरू असतो. आपला विवेक मोहाच्या आहारी जातो आणि जग हे युद्धभूमी वाटू लागते. आता श्लोक दुसरा आणि तिसरा. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं च मुं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. शब्दार्थ. संजय धृतराष्ट्राला युद्धभूमीवरचा वृत्तांत सांगू लागला. दुर्योधनाने पांडवांचे व्यूहरचना केलेले सैन्य बघितले आणि तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन म्हणाला, आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने म्हणजे द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली पांडवांची सेना पहा. भावार्थ. म्हटले तर आपण आपल्याशी नाहीतर जगाशी झगडत असतो. आपल्याशी युद्ध होतं तेव्हा जेव्हा आपले विचार आपल्याला त्रास देतात. बुद्धी आणि भावना यांची एकमेकांशी सांगड घालणे अवघड होते. इतरांशी तेव्हा विरोधात जावं लागतं जेव्हा त्यांची आणि आपली मते विचार जुळत नाहीत. कोणीच नमते किंवा माघार घेत नाही. दोघांनाही आपले म्हणणे बरोबर वाटत असते. आपण नेहमी दुसऱ्याच्या विचाराचा आपल्या बुद्धीनुसार माहितीनुसार अर्थ लावत असतो. तो नेहमी बरोबर असेलच असे नाही. आपण दुसऱ्याच्या दृष्टीने बरेचदा विचार करत नाही. आपल्याला वाटते तसे आपण वागतो आणि त्यात समचारी विचारी लोकांना सामावून घेतो. आपल्याला वाटते की आता हा आपल्या बाजूचा आहे, पण माणसाचे शरीर, मन आणि बुद्धी या गोष्टी नेहमी एका वेळी एकाच ठिकाणी असतील असे नाही. दुर्योधनाच्या पराभवाचे मूळ माझ्या मते इथे आहे. तो शूर होता, पण स्वतःच्या सामर्थ्यावर तो लढला नाही.
तो अशा माणसांच्या जोरावर लढला जी माणसे त्याला आपली वाटली, पण ती कधीही पूर्णत्वाने त्याची नव्हती. आपलेही असेच तर होते. आपण दुसऱ्याच्या जोरावर अनेक गोष्टी करायला जातो, अर्थात त्याचे श्रेय म्हणा किंवा स्वातंत्र्य म्हणा त्याला न देता. आता आपणच ठरवतो की तो काय करेल. दुसऱ्याची भूमिका समजून सूचना केल्या तर ठीक, पण असे बरेचदा होत नाही. आपण बरोबर असतो, पण समोरचा नेहमी चूकच असेल असे नाही. बरेचदा परिस्थिती प्रतिकूल असते. आता श्लोक 4, 5 आणि 6. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. शब्दार्थ. पांडवांच्या सैन्यात भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, तसेच सात्यकी, विराट, द्रुपद, धृष्टद्युम्न, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, शैब्य, युधामन्यू, उत्तमौजा, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र यांसारखे महारथी आहेत. भावार्थ. इथे दुर्योधन पांडवांचे सामर्थ्य अजमावत आहे, व्यूहरचना समजून घेत आहे. रोजच्या जीवनातही आपण हा आपला हा परका असा भेद करतो. विश्वबंधुत्व इत्यादी फक्त गप्पा मारतो. समोरच्याकडे काय आहे ते बघतो आणि त्यानुसार कसे वागायचे ते ठरवतो. आपण इतरांमधील गुण बघत असतो, त्यात त्याचे काही कष्ट किंवा कौशल्य आहे असे आपल्याला वाटत नाही. समोरच्याचे कष्ट किंवा बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळावी अशी आपली इच्छा असते, त्यासाठी विरोधात जातो. कधीकधी तर दुसऱ्याकडे खूप आहे म्हणून त्याला आपण काही देत नाही, किंवा एखाद्या गोष्टीसाठी तो योग्य नाही म्हणून देत नाही. थोडक्यात आपल्याला खूपदा वाटेकरी नको असतात, मग ते श्रेय असो किंवा संपत्ती. साधा आमंत्रण द्यायचं तरी आपण म्हणतो की तो येत नाही म्हणून त्याला बोलवायचं नाही. कधी म्हणतो की त्याने बोलावलं नाही म्हणून मी बोलवणार नाही. बोलावलं नाही तरी चालेल, पण असा विचार करणे चुकीचे आहे. दुसरा वागेल त्यावर आपले वागणे अवलंबून ठेवू नये. तो बोलला नाही म्हणून मी त्याच्याकडे बघणारही नाही, हे योग्य आहे का? सतत जजमेंटल राहू नये. सतत चढाओढ करू नये. आपल्या अशा विचारांमुळे आपल्याला त्रास होतो. दुर्योधन वाईट नव्हता, तो खरं तर शूर होता, पण चुकीच्या विचारांमुळे समाजासाठी घातक ठरला. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.